जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एकंदरीत पाहिलं तर दोन्ही हप्ते दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत. राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अखेर आता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाने या योजनेसाठी तब्बल सर्वांना माहिती आहे GR निर्गमित केलेला आहे. 1774 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो मंजूर करून शासनाने एक गोड बातमी शेतकऱ्यांना दिलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर 8वा आणि 9वा हप्ता ह्या दोन्ही हप्ते एकत्रित दुपारी 12 वाजता जमा होणार आहेत का? अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया. फक्त या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर अधिकृतपणे जाहीर झालेला आहे GR. त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. निधीची मंजुरी मिळाल्याच्या नंतर आता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जो रक्कम आहे ती जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यावरती ही जी रक्कम आहे ती मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर ही एक आनंदाची बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जात आहे की लवकरच म्हणजेच आता शेतकऱ्यांना जो दोन्ही हप्ते आहेत 4000 रुपये ते मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता अनेक जण म्हणतात की 2000 रुपये येणार की 4000 रुपये. पहा मित्रांनो, फक्त एकच हप्ता मिळण्याची शक्यता आहे, 2 हप्ते नाही. तर एकच हप्ता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. आणि आपण जर पाहिलं तर निधी मंजूर झालेला आहे आणि झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच आता गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांना 8वा आणि 9व्या हप्ता एकत्रित मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. कारण वेळेच्या गणितानुसार दोन्ही हप्ते प्रलंबित होते. अनेक शेतकऱ्यांना वाटत होती की सरकार एकाच वेळी 2 हप्ते जमा करेल ज्यामुळे आर्थिक दिलासा अधिक मिळेल. मात्र सध्याच्या स्थितीनुसार फक्त शेतकऱ्यांना 8व्या हप्त्यासाठीच हा जो निधी आहे तो दिला असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेच नवनवीन व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे आताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर ऑल प्रेस केलं असेल तर ते पण करून घ्या. धन्यवाद.